संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। नंदुरबार जिल्ह्यातील चिडमाळ गावात रस्ता नसल्यामुळे गरोदर महिलेला झोळीतून नेण्याची वेळ। 4 किलोमीटरची पायपीट करत महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीत स्फोट। विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट। एका कर्मचाऱ्याचा मृत्यू। स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईत 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था। पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज बिहार बंद। एनडीएकडून दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक। दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा हाहाकार। दिल्लीत अनेक भागात पूरस्थिती। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्यांचं बीएसएफ जवानांकडून रेस्क्यू। फटकोटली परिसरात 2 हेलिकॉप्टरद्वारे 47 जणांना वाचवलं। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। तर पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट।